ह्या संघर्षमय स्टोरेज मध्ये पुढे जाण्याच्या आधी तुम्हाला ह्याची पास्ट स्टोरी माहिती असणं गरजेचं आहे. ज्यांनी पहिला पार्ट आणि दुसरा पार्ट पाहिलेला त्यांनी हा पार्ट स्किप केला तरी चालेल, परंतु जर परत पाहिला तर तुमची रिव्हिजन पण चांगलीच होऊन जाईल. तर मी तुम्हाला सांगतो पहिल्या आणि दुसऱ्या पार्ट मध्ये काय झालं. पहिल्या पार्ट मध्ये हा विश्वजित पुण्यामध्ये आलता जॉब हुडकण्यासाठी, ते पण पाहुण्यांच्या म्हणण्यानुसार. त्यानं पहिल्या पार्ट मध्ये चालू केली प्रिपरेशन, डायरेक्ट जॉब. दुसऱ्या पार्ट मध्ये ऍक्च्युअल त्याचा ड्राईव्ह होता, ज्याच्यामध्ये 3 राऊंड होते. पहिला राऊंड होता तो ऍप्टिट्यूडचा, दुसरा राऊंड होता टेक्निकल इंटरव्ह्यू, तिसरा राऊंड होता टेक्निकल इंटरव्ह्यू सेकंड. तर ह्याचं नशीब असं आहे की पहिला राऊंड क्लिअर झाला, दुसरा राऊंड क्लिअर झाला आणि नेमका तिसरा राऊंडच ह्याचा फेल झाला. मग आता ह्या आपल्या वाघाकडे 2 ऑप्शन आहेत. एक तर परत घरी जावा स्वतःच्या आई वडिलांना डिसअपॉइंट करण्यासाठी, नाहीतर इथून काहीतरी घेऊन जावा. तर त्यांना आता दुसरा ऑप्शन सिलेक्ट केला. आता त्यांना पाहुण्यांना पण फोन करण्याचं बंद केलं, स्वतःवर विश्वास ठेवून अभ्यास करायला लागला. तर आता बघूया की ह्याला कोणकोणत्या गोष्टी फेस कराव्या लागतात आणि तो कसा ह्या पद्धतीने जॉब मिळवू शकतो. जर तुम्हाला ह्या माझे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही तुमचं प्रेम दाखवा, जेणेकरून अजून चांगल्या स्टोरी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हेल्प होईल. ऑफ कॅम्पसचा इंटरव्ह्यू आजचा माझा आहे. आज जर मी फायनली झालो सिलेक्ट तर विषय नाही. मला खरी भीती वाटायला लागल्या. मागल्या वेळी पण टेक्निकल इंटरव्ह्यू सेकंडमध्ये फेल झालतो, आता परत आणि भीती वाटायला लागल्या. लेट्स सी, ऑल इज वेल. ज्योतिबाच्या नावानं चांगलं. येस, गुड मॉर्निंग. माय बॅचलर्स इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. आय एम इंटरेस्टेड फॉर द क्लाउड अँड डेव्हऑप्स रोल. येस, थँक्यू. आता इंटरव्ह्यू तरी केलाय चांगला. आता बघू, आता तासाभरानं मेल आला तर ठीक आहे, आपलं झालं. नाहीतर मग परत आणि कसा. सारी गम पदनिसा. मेल कसला मेल आलाय बाबा. येस, फायनली. घासली आलो. जसं घराकडनं आलो तसं काहीतरी कमवलं. ऑफ कॅम्पस का असं ना, स्वतः काहीतरी कमवलं. एवढं समजलं ह्याच्यामधनं. एक दुनिया गेली तेल लावत. स्वतःवर जर कॉन्फिडन्स असेल तर माणूस कोणत्या पण शिखरावर पोहोचू शकतो. जर माणसाकडे स्वतःवर कॉन्फिडन्स जर नसेल तर त्याकडे असून सुद्धा पोटेन्शियल तो काही करू शकत नाही. त्याच्यामुळं स्वतःवर विश्वास ठेवा. बाकी मग काय, नातेवाईक असेच आहेत, ते कोण हेल्प करेल कितपत करेल त्यांनी त्यांच्याकडनं व्हायचं एवढं काम केलं. आता आपण फक्त आपल्या स्वतःवर विश्वास ठेवायचा. आत्मविश्वास ही अशी गोष्ट आहे की ती विकत घेता येते. हॅलो मम्मी, अग लागला जॉब. लागला एकदाचा बाई, काही सांगू तुला. किती कष्ट खायला तुम्ही माहिती मला. लागला एकदाचा. पप्पा आहेत त्या, पप्पा देखील त्यांच्याकडे पण. लागला म्हणलं जॉब एकदाचा. येतो गावावर येतो. आता झालंय आता सगळं सेट. ही स्टोरी फक्त एका विश्वजितची नाही तर घरापासून लांब पडलेल्या प्रत्येक विश्वजितची. म्हणण्याचा उद्देश असा आहे की जी पण पुण्या मुंबईला पोरं जॉब करते ते काही आयटीत राहतात, एसी मध्ये राहतात, हे तुम्हाला दिसतं. त्या पोझिशनला पोहोचायसाठी तिने किती खस्ता खाल्ल्या असतात हे त्यांना कधीतरी एकदा निवांत बसून विचारा. ते तुम्हाला बिनधास्तपणे सांगतील की किती वाईट वेळेत ते गेले. ती त्यांना खरंच सल्यूट आहे. आणि असं जर तुमच्याकडे काय तुमची स्टोरी असेल तर खाली मी माझी इन्स्टा आयडी ऍड केल्या, त्याच्यावर तुम्ही मला डीएम करून तुमची स्टोरी माझ्याशी शेअर करा. तुमची स्टोरी सगळ्या जगांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर इंजिनिअरिंग करणाऱ्या किंवा जॉबवर असणाऱ्या त्या एम्प्लॉयला किंवा त्या तुझ्या घरातल्या माणसाला हा व्हिडिओ नक्की शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नकोस.